ते उपस्थिती दाखवायची आहे, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल. NCC नायगाव संघ उपस्थित आहे आणि त्यांच्या जोडीला त्यांचे फॅन फ्लॉवर सुद्धा इथे आलेले आहेत. गावात मध्ये टुर्नामेंट आहे आणि नक्की त्यांचे पूर्ण नागबादेवी पाडा पूर्ण इथे आलेला आहे मॅच बघण्यासाठी. महिला वर्ग सुद्धा आहेत, मुली वर्ग सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत कमिटीतर्फे. पहिला चेंडू दिनू यांच्या बॅटून गेला, उंच अंतराला चेंडू बघूया, हा येतोय षटकार. तुझ्या घराशी लावलाय ग मी मोगऱ्याचा झाड. तुझ्या घरा नक्कीच पहिल्या चेंडूवरती दिनेश यांचा मोठा प्रहार, षटकार. 6 धावाने संघाचा श्रीगणेश करतात तो कालबादी मालाडे संघाचा. आणि नक्कीच सामना जिंकायचा असेल कालबादी मालाडे संघाला तर दिनेश यांना राहणे गरजेचं आहे. कारण या अनुभव आहे ग्राउंडचा, लगातार 5 वेळा मॅन ऑफ द मॅच घेणारा फलंदाज आहे. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्नामध्ये पंचदर्शीचा चेंडू बाहेर जात आहे. नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेला रोहन यांनी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला खेळून काढलेला आहे. चेंडू जातो शॉर्ट मिड ऑनला. नक्कीच 1 धाव पूर्ण आणि 1 धावाने धावसंख्या पोचते ती 7 या धावसंख्येवरती. नक्की धावसंख्या पोचले गेले ती 7. पुन्हा चांगला चेंडू, उंचावून चढवला चेंडू, नक्कीच कुशल जेलच्या खाली येत आहेत आणि गडी बाद. नक्कीच प्रमोदे बाद झालेले आहेत आणि नवीन फलंदाज ते किशोर. नक्कीच किशोर हे अतिशय हार्ड हिटर फलंदाज आहेत कालबादी मालाड संघाचे. नक्कीच चांगली अशी गोलंदाजी बघायला मिळते रोहन यांची. अत्य चांगला चेंडू, चांगला खेळून काढला चेंडू जातो शॉर्ट मिड ऑनला. नक्कीच 1 धाव आणि 1 धावावर समाधान. धावसंख्या 1ने पुढे सध्या धावसंख्या पोचली गेली ती 8. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. नक्कीच 1 धाव, धावसंख्या पोचली गेली आहे ती 1 षटकानंतर. धावसंख्या झाली ती 9. कालबादी मालाडे संघाचे अप्रतिम षटक हाताळला गेलं रोहन यांनी. बघा पहिल्या चेंडू षटकार खाला होता, त्याच्यानंतर 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आणि 1 गडी बाद केला. अप्रतिम गोलंदाजी. आणि नवीन गोलंदाजी तर ते सिद्धार्थ. नक्कीच सिद्धार्थ त्याचे चांगले गोलंदाज फलंदाज आहेत ते दिनेश. आणि नक्कीच पंचांचा इशारा वाईट. 1 अतिरिक्त धाव. धावसंख्या पोचली गेली ती 10. नक्कीच आमच्या मान्यवर इथे येतात, प्लीज मंचावर यायचं आहे.
विमलजी कोदे मॅडम इथे आलेले आहेत, त्याने सुद्धा मंचावर येऊन बसायचं आहे. आणि दिनू यांच्या बॅटमधून निघालेला आहे तो हा षटकार. नक्की षटकार बघा. दिनेश हे आक्रमक फलंदाज आहेत, 5 वेळा मॅन ऑफ द मॅच घेणारे फलंदाज आहेत या टुर्नामेंटमध्ये. पुन्हा एकदा बघा बॅक टू बॅक 2 षटकार. थँक्यू डीजे. बघा फलंदाजी बघा चांगली करत आहेत. नक्कीच चांगली फलंदाजी बघायला मिळते कालावधी मालाड संघाकडून. दिनेश यांच्याकडून हार्ड हिटर फलंदाज आहेत. नेहमीच झुंजार स्पोर्टची जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असते नेहमी त्यांचा पहिला फोन येतो, आमची एंट्री फिक्स करा. कालावधी मालाड संघ ग्रुपवर जसा फॉर्म पडला तो आदिवासी एक गावाच्या पहिली एंट्री पहिली फिक्स करतात ते म्हणजे मालाड संघ. आणि पुन्हा एकदा बघा बॅक टू बॅक तिसरी षटकार येतो का बघूया. आणि झेल पडतो रोहन, आणि रोहन कुठल्या प्रकारची चुकी करत आणि गाडी बाद. थँक्यू डीजे. आणि नवीन फलंदाज तो सचिन. दिनू हे बाद झालाय. धावसंख्या पोचली गेली आहे ती 22. दुसरं षटक मैदानात चालू आहे. चेंडू झाले ते 3. नक्की दिनू हे अतिशय चांगल्याचे फलंदाज आहेत. पुन्हा चांगला चेंडू कव्हर झाला. चेंडू खेळलेला आहे. चेंडू येतो लॉंग ऑफला. नक्कीच एक धाव. मिड ऑनच्या वरून कव्हरमध्ये चेंडू जाणार होता पण चेंडू आला लॉंग ऑफला. एक धाव. धावसंख्या पोचली गेली आहे ती 23. पुन्हा चांगला फटका किशोर यांच्या बॅटमधून येतो आणि षटकार. झेल पकडला होता पण चेंडूच्या मार्गावरून गेला षटकार. थँक्यू डीजे. चला हरेश डगले जिथे कुठे असते त्याने प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये हरेश डगले तुम्हाला वारंवार फोन कॉल केला जातो. नक्कीच. आणि रिव्ह्यू घेतलेला आहे क्षेत्ररक्षणाने खेळाडूंनी सॉरी. बघा रिव्ह्यू चेक करा. थर्ड अंपायर नक्कीच फेअर डिलिव्हरी. चला धावसंख्या पोचली गेली आहे ती 2 षटकानंतर कालावधी मालाड संघाची 29. शेवटचं षटक अंतिम षटक. चला शेवटच्या चौकीचा अविनाश खिणी. मालाड संघ किती धावा करतात शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका सचिन यांच्या बॅटमधून येतोय षटकार.
चांगला प्रहार पहिल्या चेंडूवरती अभियांच्या सचिन यांनी मोठा प्रहार ठोकला गेला. षटकार. पुन्हा एकदा चांगला प्रहार मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जात आहे गलीमध्ये. एकच धावसंख्या पोचली गेली आहे ती 36 या धावसंख्यावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू मोठा प्रयत्न मारण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच मिस फिल्डिंग आणि नक्कीच मिस फिल्डिंग केलेली आहे इथे सायनस संघाकडून. एक धाव होती तिकडे 2 धावा दिल्या. धावसंख्या पोचली गेली आहे ती 38. शेवटचे चेंडू आहेत ते फक्त 3 चेंडूमध्ये किती धावा करतात बघूया मालाड संघ. आणि हा येतो किशोर यांच्या बॅट मधून षटकार. त्याला पंच दुसरा चेंडू द्यायचा आहे लक्षात ठेवा. चला चेंडू फेकले बघा कुठला चॉईस करायचा लगेच पंच. 2 चेंडू ठेवा तुमच्याकडे. आणि किशोर यांचा मोठा प्रहार. बघा पुन्हा एकदा किशोर यांच्या बॅट मधून निघालेला प्रहार. हा येतोय षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या पोचली गेली ती 50 धावा. अप्रतिम फलंदाजी करतात किशोर. शेवटचा चेंडू. आणि पुन्हा एकदा बघू बॅक टू बॅक 3 षटकार. थँक्यू डीजे. आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 56 आणि 57 धावांचा आव्हान ठेवले सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजे सायनस संघाला कालबादेवी मालाड या संघाने. चला श्री सिद्धिविनायक संघ आला असेल त्याने तो रिपोर्टिंग करायचे आहे. श्री सिद्धिविनायक संघ आला असेल त्याने तोरी तिथे कॉम्प्युटर बॉक्स मध्ये यायचं आहे. नक्कीच झुंजार स्पोर्टचे सर्व महिला वर्ग आलेले बसून घ्यायचं आहे स्टेजवरती. नक्कीच बसून घ्यायचं आहे आलेले सर्व पाहुणे मंडळांनी मंचावरती. श्री सिद्धिविनायक तुम्हाला वारंवार इथे अनाऊन्स केलं जाते. त्वरित कुठे असेल त्याने त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. चला श्री सिद्धिविनायक संघ जिथे कुठे असेल त्याने त्वरित यायचं आहे. चला करण सुतार जिथे कुठे असेल त्याने प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. करण सुतार. चला गोलंदाजीला आहे ते दिनेश. चला करण सुतार जिथे कुठे असेल त्याने त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. चला श्री सिद्धिविनायक संघ जिथे कुठे असेल त्याने त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे.
नक्की धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 56-57 धावांची गरज आहे सामन्यात जिंकण्यासाठी. पहिला चेंडू कव्हर झोनचा चेंडू खेळलेला हवी यांनी आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. नितीन मिसाळ सर इकडे येतात. नितीन मिसाळ नक्कीच एक धाव संघ नाही संघाचं खातं ओपन करून देतात ते अविनाश. पुन्हा चांगला चेंडू फुल टच चेंडू चांगला खेळून काढलेला आहे. एक धाव निश्चित पूर्ण दुसरी धावायचा प्रयत्न होत आहे आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. एक धाव पूर्ण केली गेली. नक्कीच धावा झाल्यात त्या 2. नक्कीच चांगला प्रहार अवी यांच्या बॅट मधून येतोय. षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच मोठा प्रहार. अरे सामना जिंकायचा असेल तर अविनाश यांना नक्की राहायची गरजेचं आहे. अविनाशकडे ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. पुन्हा एकदा अलेक्झांडरला चेंडू बघूया किती धावा येतात आणि षटकार. बघा अविनाश सुद्धा बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या पोचली गेली आहे ती 14. त्याला 12 चेंडू 43 धावा. सामन्यासाठी 12 चेंडू 43 धावा. त्याला 12 चेंडू 43 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. नक्कीच पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा फार षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच या सामन्यामध्ये बघा लढत दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. कुशल आणि अविनाश. आणि धावसंख्या पोचते ती धावसंख्या झाली ती 20. अजून 37 धावांची 37. अरे एका षटकामध्ये 30 धावा पाहिजे त्या सुद्धा चेस होतात या मैदानामध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट पे चेंडू. पुन्हा एकदा मोठा प्रहार आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एक धाव निश्चित पण एकच धावावर समाधान. आणि नक्कीच एक धावसंख्या पोचली गेली आहे ती 21 या धावसंख्यावरती.
चला 10 चेंडू 36 धावा, म्हणजे अवि यांना 4 चेंडू म्हणजे 2 चेंडू नक्कीच बाहेर मारायचेच आहेत. नक्कीच मोठा प्रहार होतो का बघूया. आणि इथे षटकार. थँक्यू डीजे. नक्की धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 27. बघा अवि सुद्धा 8 फीट फलंदाज आहेत. 6 सध्या आम्ही सामना सोडू शकत नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही हार मानणार नाही. अविनाश केनी दर्शवितात मैदानामध्ये. पुन्हा चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू चांगला खेळून काढला. एक धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो का बघूया आपण. एकच धावावर समाधान. धावसंख्या पोचते ती 28 या धावसंख्यावरती. चेंडू उरल्यात 8 चेंडूमध्ये धावा पाहिजेत त्या 29. नक्कीच या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करणारच आहेत फलंदाज. आणि त्रिफळा चीत. नक्कीच बघूया सुपर 4 मध्ये कुठला संघ प्रवेश करतो. कालबादी मालाड की साईनाथ नवीन पाडा. चला श्री सिद्धिविनायक संघ आला असेल त्यांनी तोरी इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. श्री सिद्धिविनायक ते चांगला चेंडू खेळ. आणि अविनाश सांगता नको कारण स्ट्राईक त्यांना घ्यायची आहे. आणि धाव संख्या झाली आहे ती 28. 6 चेंडू 29 धावा. चला शेवटचं षटक, अंतिम षटक घेऊन येतात ते एकनाथ. या एकनाथ मुले संघ आज क्वालिफायरचा सामना खेळतो. कारण एकनाथ यांनी 5 चेंडू 5 धावा दिल्या नाही. अप्रतिम षटक हाताळलं गेलं एकनाथ या गोलंदाजांनी. बघा अप्रतिम षटक हाताळतात. जीवदान गिरीश संघाला 5 चेंडू 5 धावा गरज होती आणि गोलंदाज होते एकनाथ. एकनाथ यांनी अप्रतिम षटक हाताळलं आणि सामना विजय करून दिला कालबादी मालाड संघाला. अत्य चांगला फटका येतोय षटकार. चला सामना बघा 4 चेंडू 23 धावा. म्हणजे अविनाशांना नक्की 4 चेंडू 4 षटकार मारायचेच आहेत आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे अवि यांच्यामध्ये. आणि नक्कीच पुन्हा एकदा बघा उंचा हा येतोय षटकार.
विजय. बघा सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू 18 धावा. नक्की जर 3 चेंडू 3 षटकार मारले तर नक्कीचा सामना विजय होईल, तो म्हणजे साईनाथ नवीन पाडा हा संघ. तर आता एक षटकार मारला तर प्रवीणजी दापची साहेबांकडून 500 रुपये. तर 2 तर मारलेले आहेतच, एक षटकार मारा आणि बघूया 500 रुपयाचा मानकरी होतो का. आणि 500 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. बॅक टू बॅक 3च मारले आणि बॅक टू बॅक 3 षटकार. आणि अवीकडून नक्की अवी तुम्हाला 500 रुपयाचा मानकरी आहे. बॅक टू बॅक 3 षटकार मारलेले आहेत. आता फक्त 2 षटकार मारायचे. 2 चेंडू 11 धावा. बघा काय गोल फलंदाजी. 3 षटकारला बक्षीस लावलं होतं प्रवीणजी दापचे साहेबांनी आणि 3 षटकार मारले. चला बघा हेमंत सुतार यांच्याकडून पण बक्षीस आलेलं आहे. आयोजकाकडून हेमंत सुतार या स्पर्धेचे आयोजक आहेत. हे बघा आता लगातार 2 षटकार मारले ते विजय वावरे यांच्याकडून 500 रुपये आहेत आणि जयेश नम यांच्याकडून 500. तसं हेमंत सुतार यांच्याकडून 200 म्हणजे 1200 रुपयाचा मानकरी ठेवतो दहावी. बघा आता 2 षटकार लागले गेले तर जयेश नम 500, विजय वावरे 500, हेमंत सुतार 200. 500 रुपये तर कमावलेलेच आहेत. बघूया आता षटकार. आणि एकदा उंच तड नक्की झेल आणि नक्कीच चांगला प्रहार आणि शेवटच्या चेंडूवर काही होऊ शकते. आणि नक्कीच धावा पाहिजेत त्या 9. चला 1 चेंडू 9 धावा. आणि किशोर संघाचे कर्णधार गरम झालेले मैदानामध्ये गोलंदाजावरती. नक्कीच एकनाथ आणि नक्कीच चांगला चेंडू होता अवियाना. बघूया कुठला चमत्कार होतो का या चेंडूवरती. नक्कीच आणि बघूया आणि षटकार. बघा सामना फक्त 3 धावेने हरला गेला. अप्रतिम फलंदाजी अवीची फलंदाजी आवडत सर्वांनी जोरदार टाळ्या होत्या. अप्रतिम फलंदाजी केली गेली. 4 षटकार ठोकले फक्त 1 षटकार राहिला आणि खूपच चांगला. अवियाने यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. अवियाना 500 रुपयाचा मानकरी प्रवीणजी दापचे स्वतः त्यांच्या हस्ते देतील. आणि आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला गेलेला आहे तो म्हणजे आणि किशोर साठी जोरदार टाळ्या होत्या. 7 चेंडू 27 धावा पटकावल्या किशोर. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि मेडल देतील आमचे नक्कीच विमल कोदे यांच्या हस्ते त्यांना मेडल आणि टी शर्ट देण्यात येईल. आमच्या आत्या आहेत झुंजार स्पोर्टचे सर्वकाही जमनाविषयी सुद्धा चषक. तर विमल कोदे यांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अवीसाठी जोरदार टाळ्या उद्या. अप्रतिम फलंदाजी केली. 24 धावा 4 षटकार ठोकले. 1 षटकासाठी मागे पडला गेला संघ.